बघा आपलं कालचं कन्स्ट्रक्शनचं चालू होतं आहे की नाही. काल आपण कन्स्ट्रक्शनपर्यंत घेतलं होतं. कालचा जो भाग बघितला होता तो आपण कन्स्ट्रक्शन ऑफ टँजंट टू अ सर्कल आहे की नाही. 3 टाइप्समध्ये टँजंट ड्रॉ करण्याचं पाहिलं होतं. नंबर 1चं युजिंग सेंटर ऑफ द सर्कल, सेकंड नंबर विदाउट युजिंग सेंटर ऑफ द सर्कल, आणि जो थर्ड नंबरचा होता तो एक्सटेरियर ड्रॉ टँजंट अँड आउटसाइड ऑफ द पॉईंट, आउटसाईडच्या पॉईंटमधून टँजंट ड्रॉ करण्याचं पाहिलेलं होतं आपण आहे की नाही. आता बघूया आपण प्रॅक्टिस सेट 4.2 टँजंट ड्रॉ करण्यासाठीचा जो प्रॅक्टिस सेट आहे, प्रॅक्टिस सेट 4.2 पहा. चला प्रॅक्टिस सेट 4.2 जो आपला जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शनचा जो भाग आहे त्यामध्ये कन्स्ट्रक्शनमध्ये आपल्याला प्रॅक्टिस सेट 4.2 आपला चालू होतं आहे की नाही. प्रॅक्टिस सेट 4.2 यामध्ये पहिला क्वेश्चन म्हटलं आहे construct a tangent to a circle with center P and radius 3.2 centimeter at any point M on the circle, on the circle म्हणण्यापेक्षा on it किंवा on the circle. ओके, म्हणजे M पॉईंट मधून आपल्याला टँजंट काढायची आहे. अगोदर काय म्हटलं, कन्स्ट्रक्ट अ टँजंट टू अ सर्कल विथ सेंटर P, आणि त्याचं सेंटरला जे नाव द्यायचं आहे किंवा सेंटर जो गृहीत धरायचा आहे तो P सेंटर आहे म्हटलं आहे की नाही. मग आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, अगोदर जो P पॉईंट आहे तो कन्सिडर करून रेडियस काढावा लागेल, सर्कल काढावं लागेल आपल्याला अगोदर. बघा सर्कल किती रेडियसचं आहे, 3.2 सेंटीमीटरचं आहे की नाही, 3.2 सेंटीमीटर. मग आपल्याला यामध्ये पेन्सिल आणि कर्कटकमध्ये 3.2 सेंटीमीटर अंतर घ्यावं लागेल. घेतलं, किती अंतर घेतलं याच्यामध्ये, 3.2 सेंटीमीटरची रेडियस घेतली, त्याचा सर्कल काढायचं आहे म्हणताय. मग बघा थ्री पॉइंट टू ओके. बघा चला, त्यानंतर 3.2 सेंटीमीटर घेतल्याच्या नंतर विदाउट युजिंग सेंटर म्हटलं का आपल्याला, नाही म्हटलेलं. मग इथं सेंटर P घ्या. विदाउट युजिंग सेंटर म्हटलं नाही म्हणजे तुम्ही युजिंग द सेंटर यूज करू शकता आहे की नाही. मग आपण सेंटर यूज करूया. सेंटर यूज करायचं म्हणजे काय करायचं, त्याच्यातून एक रे काढायचं बाहेर. जो रेला परफेक्ट मेजर असतं का, नाही आहे की नाही. ओके ठीक आहे, इथपर्यंत मी घेतला तरी चालेल. इथं M पॉईंट घ्या म्हटलं आहे सर्कम्फरन्सवर, इथं M पॉईंट घेता येईल आणि याच्यामधून टँजंट काढायची आपल्याला. आता एक लक्षात ठेवा, कन्स्ट्रक्शन ऑफ टँजंट टू अ सर्कल विथ सेंटर P घेतला, रेडियस 3.2 सेंटीमीटर, 3.2 सेंटीमीटरचा रेडियसचा सर्कल ड्रॉ करून घेतला. अँड ॲट एनी पॉईंट ऑन इट सर्कल, ऑन इट त्याच्यावर M पॉईंट घेतला. ठीक आहे, आता याच्यातून टँजंट काढायची आपल्याला, या M पॉईंटमधून टँजंट काढायची आहे. मग त्यामधून पॉईंटमधून टँजंट काढताना आपल्याला अगोदर काय करावं लागतं की याच्यामधल्या साईडपर्यंत एक अंदाजे माप घ्यायचा आणि मध्ये एक चॉप ओढायचा, तेवढ्याच मापाचा इकडच्या साईडला एक चॉप ओढायचा. हे पहा ओढले का बघा,
या पॉईंटवरून इकडे एक चॉप होल्ड आणि इकडे एक चॉप होल्ड आहे की नाही, सेम डिस्टन्स दोन्हीमधलं इक्वल डिस्टन्स घेतला. आता पहिल्यापेक्षा अंतर वाढवला, अंदाजेच वाढवलं आहे, ॲक्युरेट किती वाढवलं आहे यांना माहीत नाही, पण एक्स्ट्रा वाढवला. तर या चॉपवर ठेवा, या चॉपवर ठेवला आणि वरच्या साईडला एक चॉप होल्डा आणि खालच्या साईडला एक चॉप होल्डा. त्यानंतर या चॉपवर ठेवला, त्याला क्रॉस चॉप होल्ड आहे. हे की नाही. आणि आता नंतर काय केलं, दोन्ही चॉपमधून जाणारी रेषा ड्रॉ करून घेतली. दोन्ही चॉपमधून जाणारी म्हणजेच एम पॉईंटमधून पण जाईल, हे की नाही, त्याला आपण टँजेंट असं म्हणतो. हे पहा या स्वरूपामध्ये. हा पॉईंट दिला एम, एम पॉईंटमधून हा पी सेंटर आणि हा एम पॉईंट आहे, या दोन्हीतून जाणार आहे. म्हणजे या स्वरूपामध्ये आपल्याला जो प्रॅक्टिस सेटमधला पहिला क्वेश्चन सांगितला होता, कन्स्ट्रक्ट अ टँजेंट टू अ सर्कल विथ सेंटर पी अँड रेडियस 3.2 सेंटीमीटर ॲट एनी पॉईंट एम ऑन इट. आणि या स्वरूपामध्ये जो आपला प्रॅक्टिस सेट 4.2 आहे त्यातला पहिला क्वेश्चन या स्वरूपामध्ये असेल. ठीक आहे, कळाला पहिला क्वेश्चन. युजिंग द सेंटर ऑफ द सर्कल होता, हे की नाही, त्यांनी विदाउट युजिंग सेंटर शब्द दिलता का नाही, म्हणून आपण त्याला युजिंग सेंटर केलं. ठीक आहे, त्यानंतर बघूया सेकंड नंबरचा क्वेश्चन. प्रॅक्टिस सेट 4.2 मध्ये जो सेकंड नंबरचा दुसऱ्या नंबरचा जो प्रश्न आहे तो बघूया. बघा सेकंड नंबरचा क्वेश्चन काय, ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस. क्वेश्चन नंबर 2, ड्रॉ अ सर्कल of radius 2.7 centimeter. Draw tangent to a circle. Draw tangent to a circle at any point. कोणत्याही पॉईंटमधून तुम्ही काय करा म्हटलं, ॲट एनी पॉईंट ऑन इट, कोणताही त्यावर एक पॉईंट घ्या असा आणि त्यावरून टँजेंट ड्रॉ करा. आता मला सांगा, या क्वेश्चनमध्ये पण तुम्हाला विदाउट युजिंग सेंटर म्हटलं आहे का नाही म्हटलेलं आहे की नाही. मग या ठिकाणी तुम्ही युजिंग सेंटर ऑफ द सर्कल, इथं काय करू शकता तुम्ही, युजिंग सेंटर ऑफ द सर्कल यूज करू, सेंटर यूज करू शकतात, हे की नाही. ठीक आहे, बघूया आता रेडियस किती म्हणताय, 2.7 सेंटीमीटरचा तुम्हाला सर्कल ड्रॉ करावं लागेल आणि त्याच्यावरून पुन्हा तुम्हाला नंतर कन्स्ट्रक्शन करावं लागेल. बघा रेडियस किती म्हटलं आहे, रेडियस आहे 2.7 सेंटीमीटर, रेडियस आहे 2.7 सेंटीमीटर. रेडियस 2.7 आहे घेतली, याच्यामध्ये 2.7 सेंटीमीटरचा अंतर घेतला, याच्यावरून आपण सर्कल ड्रॉ करतोय. 2.7 सेंटीमीटरचं सर्कल ड्रॉ करून घ्यावं लागेल. युजिंग द सेंटर ऑफ सर्कल म्हटलंय, सेंटर वापरावं लागेल आपल्याला, वापरता येईल सेंटर. विदाउट युजिंग सेंटर म्हटलंय का नाही म्हटलेलं, म्हणजे तुम्ही युजिंग द सेंटर ऑफ सर्कल. युजिंग द सेंटर ऑफ सर्कल म्हटलं, याला पॉईंट सेंटरला नाव दिलं नाही, आपण घेऊ शकतो. ओ घेतला. आता काय करायचं आपल्याला, एनी पॉईंट ऑन दी सर्कल, या सर्कलवर कोणता एक पॉईंट घ्यायचा. मग आपण अगोदर काय करू, त्याला एक रे काढून घेऊ बाहेर. हे पहा रे काढला. आणि काय करायचं आहे आपल्याला, या ठिकाणी पॉईंट घेतला आपण, याला नाव देऊ शकतो, ओ पी नाव दिलं समजा. एनी पॉईंट्स म्हटलं ऑन दी सर्कल, कोणताही पॉईंट घ्या. आता काय करायचं मग,
आपल्याला माहीत पाहिजे युजिंग सेंटर ऑफ सर्कलमध्ये जो पॉईंट घेताल त्याच्यामध्ये अंदाजे मापाचा चॉप ओढायचा आणि तेवढा चॉप इकडनं पण ओढायचा आहे की नाही. बघा पी वरून इकडच्या साईडला एक चॉप ओढा, पी वर ठेवलाय, हा इथे एक चॉप ओढा आणि त्याच पद्धतीने इकडून एक चॉप ओढायचा. दोन चॉप ओढलेत. हे अंतर किती आहे आपल्या अंदाजे घेतले आपण आहे की नाही, त्याला ॲक्युरेट मेजर म्हणता येणार नाही, आपल्या मनावर आपण अंदाजे माप घेतलेत. आता काय करायचं, यातलं अंतर वाढवायचा. ओके, वाढवलं, या चॉपवरून चॉप ओढावं लागतील आपल्याला. आता अंदाजे माप वाढवलंय, या चॉपवर ठेवला, या चॉपवरून वरच्या साईडला एक चॉप ओढायचा आणि खालच्या साईडला एक. बघा ओढला, तोच इकडे एक चॉप ओढायचा. त्यानंतर या चॉपवर ठेवा, त्याला क्रॉस चॉप ओढा, ओढले, आणि दोन्ही चॉपमधून जाणारी रेषा काढून घ्यावं लागेल आपल्याला. दोन्ही चॉपमधून जाणारी रेषा, त्याला आपलं युजिंग सेंटर ऑफ दी सर्कल असं म्हणतो है की नाही. युजिंग सेंटर ऑफ दी सर्कल, केंद्राचा वापर करून, जो पहिला टाइप्स आपण बघितलेला आहे की नाही. युजिंग सेंटर ऑफ दी सर्कल, जो काही या स्वरूपामध्ये टँजंट तयार झाली. क्वेश्चन नंबर सेकंडचा जो आहे की नाही, सेकंड नंबरचा जो क्वेश्चन आहे तो या स्वरूपामध्ये असेल है की नाही, ज्याला आपण युजिंग सेंटर ऑफ दी सर्कल असं म्हणतो, म्हणजे केंद्राचा वापर करून. त्याच्यानंतरचा दुसरा टाईप आपल्याला माहिती आहे जो की विदाउट युजिंग सेंटर. प्रॅक्टिस सेट 4.2 मधले तर दोन्ही क्वेश्चन आतापर्यंतचे युजिंग सेंटर ऑफ दी सर्कलचेच झालेत है की नाही. बघूया आता तिसरा क्वेश्चन कोणता आहे तो. क्वेश्चन नंबर 3 बघा, ड्रॉ अ सर्कल. हा झाला सेकंड नंबरचा. थर्ड नंबरचा क्वेश्चन बघूया. Question number 3. Draw a circle of radius. Draw a circle of radius 3.6 centimeter. Radius 3.6 centimeter. Draw a tangent to a circle. Draw a tangent to a circle. Draw tangent to a circle at any point on it. Draw any point on it. Any point on it without using center. विदाउट युजिंग सेंटर. आता इथे विदाउट युजिंग सेंटर म्हटलंय, मग आता विदाउट युजिंग सेंटर म्हटल्याच्यानंतर आपल्याला सेंटर यूज करता येईल का? नाही, यामध्ये आपल्याला सेंटर यूज करता येणार नाही. विदाउट युजिंग सेंटरचा आपल्याला टँजंट काढायची आहे की नाही. मग आता विदाउट युजिंग सेंटर जरी काढायचं म्हटलं तरी आपल्याला अगोदरचा सर्कल तर ड्रॉ करून घ्यावा लागेल आहे की नाही. मग सर्कल ड्रॉ करताना रेडियस किती दिली आहे? 3.6 सेंटीमीटर आहे की नाही. किती दिली आहे? 3.6 सेंटीमीटर. मग तेवढं मेजर तुम्हाला पेन्सिल आणि कर्कटकमध्ये घ्यावं लागेल हे की नाही. 3.6 सेंटीमीटर. बघा घेतलं 3.6 सेंटीमीटर. 3.6 सेंटीमीटरचं सर्कल ड्रॉ करून घ्यावं लागेल आपल्याला अगोदर. बघा चला 3.6 3.6 सेंटीमीटरचं सर्कल आपल्याला ड्रॉ करून घ्यावं लागेल. बघा
विदाउट युजिंग सेंटर म्हणताय, सेंटर यूज करता येईल का आता? नाही, विदाउट युजिंग सेंटर म्हटलंय. म्हणजे जिथं सेंटर यूज करायची गरज लागत नाही त्यावेळेस तुम्हाला कॉर्ड घ्यावं लागते. कॉर्डची लेंथ दिली का? नाही दिली. मग आपण अंदाजे कॉर्डची लेंथ घेऊ शकतो, ठीक नाही? ठीक आहे, याला एम एन म्हणा वाटलं तर. कोणत्या एका पॉईंटमधून टँजंट काढा म्हटलं, एम मधून काढा किंवा एन मधून काढा, ठीक आहे. मग ज्यावेळेस तुम्ही विदाउट युजिंग सेंटर म्हणताय त्यावेळेस सर्कलच्या मध्ये तुम्हाला ट्रायंगल तयार करावा लागतो, होय की नाही? ट्रायंगल. मग या कॉर्डला जॉईन करून घेतल्यावर वर ट्रायंगल तयार होईल. पाच, चला झाला ट्रायंगल तयार. एम एन, हे की नाही? हां बघा, आता काय करावं लागतं, ट्रायंगल तयार झाल्याच्या नंतर वरच्या अँगलवरून एक अंदाजे माप घ्यावं लागतं. हे काही असा चॉप पडला. हे किती सेंटीमीटरचा चॉप आहे हे अंदाजे घेऊ शकता तुम्ही. याला परफेक्ट मेजर घ्यायची गरज आहे का? नाही. आता वर जेवढं अंदाजे माप घेतलंय तेच अंतर ठेवायचं. यम वरून किंवा एन वरून, कोणत्या एकातून म्हटलंय, दोन्हीतून म्हटलं नाही, त्यामुळे एकातूनच काढूया आपण. मग यम वर ठेवायचं आणि या स्वरूपामध्ये कन्स्ट्रक्शन करून घ्यायचं, चॉप ओढून घ्यायचं. हा इथून चॉप एवढा ओढला, किती मापाचा? वर जेवढा ओढलाय तेवढाच ओढायचा, ठीक आहे? एवढं झालं. आता काय करायचं, हा जो वरचा चॉप घेतलेला असतो या दोघांच्या एवढा मेजर घ्यायचं मध्ये. बघा इकडे बघा, एवढं मेजर बसतं दोघांच्या मध्ये. मग या चॉपवर ठेवायचं आणि याला क्रॉस चॉप ओढायचा. तेच मेजर या पॉइंटवर ठेवायचं आणि याला क्रॉस चॉप ओढायचं. याच्यावरून हा चॉप ओढला, याच्यावरून हा चॉप ओढला, ठीक नाही? आता या दोन्ही चॉपमधून आणि याच्यातून जाणारी रेषा आपल्याला ड्रॉ करून घ्यावं लागेल, काढावं लागेल. बघा, पाच, चला या चॉपमधून आणि याच्यातून जाणारी रेषा ड्रॉ करून घ्यावं लागेल. म्हणजे ही झाली टँजंट. ड्रॉ टँजंट विदाउट युजिंग सेंटर. हे पाहिले विदाउट युजिंग सेंटर या स्वरूपामध्ये. म्हणजे या ठिकाणी या दोघांच्या एवढा मेजर घेतला, तो इथं ठेवून याला क्रॉस चॉप ओढला, आहे की नाही? म्हणजे या स्वरूपात यम आणि एन या दोन टँजंट या ठिकाणी ड्रॉ केलेले आहेत. म्हणजे एम पॉईंटमधूनच आपण टँजंट ड्रॉ केली आहे. विदाउट युजिंग सेंटर म्हटलं की या स्वरूपात तुम्हाला वर्क करावं लागणार. आणि युजिंग सेंटर ऑफ दी सर्कल म्हटलं की सर्कलमधून सेंटरमधून जाणारे रे बाहेर काढून घ्यावं लागणार आणि त्याच्यानुसार प्रोसेस करावी लागणार आहे. हा होता क्वेश्चन नंबर 3 नंबरचा जो क्वेश्चन होता तो, आहे की नाही? म्हणजे विदाउट युजिंग सेंटरचा होता, आहे की नाही? आता बघूया क्वेश्चन नंबर 4 नंबरचा क्वेश्चन काय बघा. ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.3 सेंटीमीटर. ड्रॉ अ कॉर्ड पी क्यू ऑफ लेंथ. आता कॉर्डची लेंथ दिली बघा त्यांनी, या कॉर्डची लेंथ दिली पी क्यूची, तेवढीच घ्यावं लागेल तुम्हाला, 6.6 सेंटीमीटर. ड्रॉ टँजंट टू अ सर्कल ॲट पॉईंट पी अँड क्यू. आणि आता जसं इथं आपण फक्त एम मधूनच ड्रॉ केली आहे तसं आता एन मधून पण ड्रॉ करायची, म्हणजे दोन्हीतून पण ड्रॉ करायला सांगितलेले आहे की नाही? आता जो दिलेला क्वेश्चन आहे तो 4थ्या नंबरचा. टू अ सर्कल ॲट पॉईंट पी अँड क्यू. राईट युअर ऑब्झर्वेशन अबाउट दॅट टँजंट. आणि तुम्हाला राईट द ऑब्झर्वेशन अबाउट द टँजंट. टँजंटचं जे आहे ते ऑब्झर्वेशन करायला सांगितलं तुम्हाला, टू टँजंटचं ऑब्झर्वेशन, आहे की नाही? म्हणजे या ठिकाणी 3.3 सेंटीमीटरचा सर्कल काढून 6.6 सेंटीमीटरची काय करावं लागणार तुम्हाला? कॉर्ड काढावं लागणार आहे की नाही? आता 3.3 म्हटल्यावर डेफिनेटली कॉर्ड कोणती होणार त्या ठिकाणची? 6.6च होईल, आहे की नाही? कॉर्ड सॉरी त्याची कॉर्ड म्हणजे डायमीटरच, आहे की नाही? त्याची ट्वाईस जर केली 3.3 सेंटीमीटर रेडियस तर डायमीटर किती होणार? 6.6. आणि तीच कॉर्ड म्हणते, म्हणजे डायमीटर हीच कॉर्ड आहे. आणि त्यातून जाणारी काय करायला सांगितलं आपल्याला? टँजंट ड्रॉ करायला सांगितलेल्या
आहेत. ठीक आहे, बघूया क्वेश्चन नंबर 4. रेडियस दिली आहे आणि आता कॉर्ड पण दिली आहे आपल्याला, ठीक नाही. कॉर्ड किती दिली आहे 6.6 म्हणताय आणि त्याच्यातून कॉर्ड पी क्यू मधून आपल्याला काय करायच्यात टँजेंट काढायच्या, ठीक नाही. आता तिथं युजिंग सेंटर म्हटलं, विदाउट युजिंग सेंटर म्हटलंय का नाही, म्हणजे याचा अर्थ तुम्ही युजिंग द सेंटर ऑफ द सर्कल, सेंटर बी यूज करू शकताय तुम्ही, हे की नाही. का तर त्यांनी विदाउट युजिंग सेंटर म्हटलं नाही. जर विदाउट युजिंग सेंटर असं म्हटलं असेल तरच तुम्हाला सेंटर वापरता येणार नाही आणि त्यांनी क्वेश्चनमध्ये म्हणलंच नाही विदाउट युजिंग सेंटर, म्हणजे याचा अर्थ तुम्ही सेंटर यूज करू शकतात असा अर्थ होतो त्याचा. आणि जर विदाउट युजिंग सेंटर शब्द आला असेल मग मात्र तुम्ही सेंटर यूज करू शकत नाहीत. क्वेश्चन नंबर 4 बघा. क्वेश्चन नंबर 4 काय, ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस, ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.3 सेंटीमीटर, 3.3 सेंटीमीटर, draw a chord PQ is 6.6 centimeter. Draw tangent to a circle at point, draw tangent at point P and Q, P आणि Q पॉईंट मधून पण ड्रॉ करा म्हटलंय. आणि राईट युअर ऑब्झर्वेशन ऑफ टँजेंट, आणि ऑब्झर्व करायला सांगितलंय टँजेंट्स. जे पण सांगितलं असेल ते बघू नंतर, अगोदर तर आपल्याला सर्कल काढून घ्यावं लागेल. ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.3 सेंटीमीटर. 3.3 सेंटीमीटरचं काय करावं लागेल तुम्हाला, सर्कल ड्रॉ करून घ्यावं लागेल अगोदर. बघा मग 3.3 सेंटीमीटर घेऊ आपण, घेतलं. 3.3 सेंटीमीटरचा सर्कलचा रेडियस काढून घ्यावा लागेल आपल्याला. पहा चला, 3.3 सेंटीमीटर थ्री 3.3 सेंटीमीटरचा काढून घेतला. त्यानंतर काय म्हटलंय, कॉर्ड PQ कॉर्ड किती आहे 6.6 सेंटीमीटर, 6.6. आता हे 3.3 आणि हे 3.3 आहे, म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी जी कॉर्ड येणार आहे हे 6.6 आहे, म्हणजे ते डायमीटर होईल त्याची, ठीक नाही. काय होणार त्याची डायमीटर, का त्याच्या ट्वाईस आहे ते. हो का, ही भेटली PQ. हे रेडियस किती होती 3.3 आणि ही रेडियस 3.3, म्हणजेच टोटल किती झालं, किती झाला 6.6. हे कॉर्ड सगळ्यात लॉंगेस्ट कॉर्ड म्हणजेच डायमीटर असते सर्कलचे, आहे की नाही. सगळ्यात मोठी कॉर्ड म्हणजेच डायमीटर असते. तर डायमीटरपेक्षा मोठी कॉर्ड असू शकते का सर्कलमध्ये, नाही. मग या ठिकाणी लॉंगेस्ट कॉर्ड 6.6 म्हणजेच डायमीटर आहे या ठिकाणी. मग PQ हे 3.3 आणि 3.3 6.6 झालं. आणि आता आपल्याला काय करायला सांगितलंय की या 2 पॉइंट्स मधून P अँड Q मधून आपल्याला काय करायला सांगितल्यात, टँजेंट ड्रॉ करायला सांगितल्यात, ठीक नाही. मग आता याच्यामधून टँजेंट ड्रॉ करायच्यात म्हटल्याच्या नंतर तुम्हाला दोन प्रकारे या ठिकाणी टँजेंट ड्रॉ करता येतात, ठीक नाही. जसं की ट्रायंगल तयार करून तुम्ही कन्स्ट्रक्शन करून काढू शकताय, किंवा हे इकडं असं वाढवून याच्यामधून एक चॉप होल्ड, इकडे एक चॉप होल्ड, याच्यामधून पण टँजेंट काढू शकता तुम्ही युजिंग द सेंटर ऑफ सर्कल बी यूज करू शकता तुम्ही. दोन्ही प्रकारे कोणत्याही टाईप्समध्ये तुम्ही त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन करू शकतात. तुम्हाला ज्या पद्धतीनं तुम्हाला टँजेंट ड्रॉ करावं लागेल, करा वाटते त्या पद्धतीने तुम्ही ड्रॉ करू शकताय. दोन्ही मेथडनं सांगतो मी. अगोदर इकडल्या मेथडमध्ये आणि नंतर दुसऱ्या मेथडमध्ये यूज करू आपण अगोदर काय करू, विदाउट युजिंग सेंटरनं ड्रॉ करून बघू, विदाउट युजिंग सेंटर. मग इथं काय करून घेतो मी अगोदर,
एक ट्रायंगल तयार करून घेतो, ठीक नाही, म्हणजे याला आपण विदाउट युजिंग सेंटर असं म्हणतो, ठीक नाही, विदाउट युजिंग सेंटर. ओके, झालं. आता काय करावं लागेल आपल्याला, या ठिकाणी वरच्या साईडला एक चॉप घ्यावा लागेल, ठीक नाही, तो चॉप ओढून घेऊ वरच्या साईडला. ओढला, तेवढा चॉप पी वरून पण ओढूया, तेवढा चॉप क्यू वरून पण ओढूया. बघा आता काय करायचं, या दोघांच्या मध्ये असणार अंतर बघायचं. ओढला, तर या ठिकाणी ठेवायचं याच्यावर चॉप, याला क्रॉस चॉप ओढायचा, तेवढंच यावर ठेवायचा, याला क्रॉस चॉप ओढायचा. आणि आता या दोन्हीमधून जाणारी, आहे की नाही, या दोन्हीमधून जाणारी टँजेंट आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे. बघा पी मधून टँजेंट ड्रॉ झाली, तसेच क्यू मधून पण ड्रॉ झाली. हे कोणता टाइप झाला, हे झाला विदाउट युजिंग सेंटर ऑफ द सर्कल. अशी तुम्ही ड्रॉ करू शकताय, जो की विदाउट युजिंग सेंटर. पण आपल्याला माहित आहे या ठिकाणी विदाउट युजिंग सेंटर शब्द दिलाय का, नाही, म्हणजे याचा अर्थ तुम्ही युजिंग द सेंटर ऑफ सर्कल, युजिंग द सेंटर ऑफ सर्कल नाही ड्रॉ करू शकताय, हे की नाही. कदा त्यांनी असं म्हटलं नाही विदाउट युजिंग सेंटर. जर डेफिनेटली विदाउट युजिंग सेंटर जर दिलंच असतं तर तुम्हाला या स्वरूपातच डायग्राम ड्रॉ करावं लागले असते, हे की नाही. आता हे झाली विदाउट युजिंग सेंटर नुसार. बघा हे विदाउट युजिंग सेंटर, आता दुसरा जो आहे तो युजिंग सेंटर ऑफ द सर्कल, युजिंग सेंटर. अगोदर आपल्याला रेडियस घ्यावा लागेल, रेडियस 3.3 म्हणताय ना, मी एवढीच घेतो, ठीक आहे. बघा हे पुन्हा लिहू नंतर वाटलं तर युजिंगचं. हीच टाईप दोन प्रकारे ड्रॉ करता येते डायग्राम, दोन्ही प्रकारामध्ये तुम्हाला सांगतोय मी. सर्कल ड्रॉ करून घेऊ अगोदर 3.3 सेंटीमीटरचा, पाच. चला 3.3 सेंटीमीटर, हे की नाही. आता याचे डायमीटर म्हटल्यावर लॉंगेस्ट कॉर्ड म्हणजे डायमीटर आहे. हे पहा घेतली ड्रॉ करून. आता आपल्याला काय करायचं आहे, युजिंग द सेंटर ऑफ सर्कल जर करायचं असेल तर तुम्हाला इकडे इथं पी क्यू नाव दिले, समजा पी क्यू. इकडे थोडं कन्स्ट्रक्शन करून घ्यावं लागेल, वाढवावं लागेल, प्रोड्यूस करावं लागेल तुम्हाला. बाहेर कन्स्ट्रक्शन करू शकता तुम्ही, बघा डायग्राम काढण्यासाठी. त्याच पद्धतीने इकडे पण तुम्ही कन्स्ट्रक्शन करू शकता, वाढवू शकताय पुढं. फक्त आपल्याला चॉप घेण्यासाठी त्याची गरज आहे. त्यानंतर युजिंग सेंटर ऑफ सर्कल कसं वापरतो आपण त्या पद्धतीने, ठीक आहे ना. पी मधून काय करायचं, मध्ये एक अंदाजे माप घ्यायचं, इथं ठेवला, मधल्या साईडला एक चॉप ओढला, इकडच्या साईडला एक चॉप ओढला.
क्यू वरून एक मधल्या साईडला चॉप ओढला, क्यू वरून इकडच्या साईडला एक चॉप ओढला, पी पासून मध्ये एक आणि इकडे एक ओढला. आता याच्यातलं अंतर वाढवलं आपण आहे. आपल्याला युजिंग सेंटर ऑफ द सर्कल माहिती आपण ड्रॉ करतो कसं. तर इकडे एक चॉप ओढला, इथे एक चॉप ओढला, नंतर याच्यावर ठेवला, सेम तीच प्रोसेस खालच्या साईडला चॉप ओढूया, पुन्हा याच्यावरून क्रॉस चॉप ओढूया. दोन्हीतून जाणारी रेषा आपल्याला आता ड्रॉ करून घ्यावं लागतील, दोन्ही याच्यातून, आहे की नाही. बघा इकडच्यातून आणि पलीकडच्या याच्यातून पण, युजिंग सेंटर ऑफ दिस सर्कल. या स्वरूपामध्ये टँजंट ड्रॉ करावं लागणाऱ्या होते आपल्याला. 2 टँजंट, ठीक नाही, एक आणि ही एक, 2 टँजंट. म्हणजे कोणी अशा पद्धतीने ड्रॉ केली असेल, कोणी या पद्धतीने ड्रॉ करतील, की नाही. हे युजिंग विदाउट युजिंग सेंटर आहे, हे युजिंग सेंटर ऑफ दिस सर्कल आहे. का तर याच्यामध्ये विदाउट युजिंग सेंटर जर म्हटलं असतं डेफिनेट त्या पद्धतीने डायग्राम आले असतं, पण विदाउट युजिंग सेंटर म्हटलं नाही म्हणून 2 ऑप्शन असू शकतात तुम्हाला, की नाही. जर विदाउट युजिंग सेंटर म्हटलं असतं मग मात्र तुमच्याकडे एकच ऑप्शन असतात, तो म्हणजे विदाउट युजिंग सेंटरचा. ठीक आहे, या स्वरूपामध्ये क्वेश्चन होता तो आपला. आता बाकीचा जे आहे तो आपण उद्याला बघू.